बीपी लो झाल्यामुळे चक्कर येते हे खरं आहे. पण बऱ्याच डायबिटीजच्या पेशंटमध्ये आपण ज्यावेळी पाहतो की हे चक्कर कॉमन लक्षण आहे, की अचानकच असं काहीतरी थकल्यासारखं वाटायला लागतं, डोकं भिरभिरायला लागतं, कन्फ्युजन्स व्हायला लागतात. अशी सगळी लक्षणं कॉमन असतात डायबिटीजमध्ये. तर ही का घडतात? तर सगळ्यात पहिलं कारण याच्या मागे असं आहे, की डायबिटीजमुळे वाढली साखर रक्तातली, की त्याच्यामुळे शरीरातल्या रक्तवाहिन्या आतून डॅमेज होतात. म्हणजे साधं गणित आहे, की रक्तवाहिनीमध्ये साखरेचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, की कुठे ना कुठेतरी ते रक्त घट्ट व्हायला लागतं, रिॲक्टिव्ह व्हायला लागतं. म्हणजे 1 चमचा साखरेचं पाणी आणि 4 चमचे साखरेचं पाणी असे 2 जर मी ग्लास ठेवले, तर तुम्हाला कळेल की हे पाणी घट्ट आहे, हे पाणी थोडंसं पातळ आहे. मग असं घट्ट रक्त शरीरात फिरायला लागलं, की रक्तवाहिन्या आतून डॅमेज होणार आहेत. आणि मग त्या डॅमेज झाल्या, की मग समजा आपल्या ब्रेनला रक्त पुरवणाऱ्या रक्तवाहिन्या आतून डॅमेज झाल्या, तर काय होईल? तर ब्रेनचे फंक्शन्स अफेक्ट होतील. मग त्याच्यातच चक्कर येणं, हे कन्फ्युजन होणं, हे सगळे लक्षणं असतील.